कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांना किमान वेतन न मिळाल्याबाबत महापालिकेत निवेदन देण्यात आलं। चालकांनी महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे मांडले। चालकांचा आरोप आहे की त्यांना केवळ 15,000 रुपयाचा पगार दिला जातो, तोही वेळेत मिळत नाही। गेल्या 8 महिन्यातून पगारातून दर महिन्याला सुमारे 3,500 रुपये कपात करून ठेकेदारांनी तब्बल 1 कोटी रुपये लाटल्याचा दावा करण्यात आला। शिवाय सहीसाठी हजेरी पुस्तक उपलब्ध नसणे, डबल ड्युटीचा पगार न मिळणे आणि 7 तारखेनंतरही पगारासाठी विनंती करावी लागणे यामुळे चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आम आदमी पार्टीने दिला न्याय असं टिप्पर चालकांचं म्हणणं आहे। आप पक्षावर झालेले आरोप चुकीचे असून त्यांनी कधीही चालकांकडून पैशाची मागणी केली नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत। उद्या जर कामावरून काढून टाकले तर महापालिकेच्या समोर उपोषणाला बसू असा थेट इशारा चालकांनी दिलाय। यावेळी संजय राऊत, अमर बावडेकर, अजित पाटील, प्रमोद भाले, दत्ता भातखांडे आणि कुमार साठे यांच्यासह अनेक टिप्पर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।